नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 एप्रिल 2026 आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काल संध्याकाळपर्यंत राज्यातील तूर बाजारभाव बघता गंगापूर, नागपूर, अकोला कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात हलकीशी सुधारणा बघायला मिळाली असून बाजारभाव हे 8,000च्या वर जाताना बघायला मिळालेला आहे। उर्वरित राज्यात तुरीची काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो, कारंजा या ठिकाणी 2,000 क्विंटलच्या वर लाल तुरीची आवक होती आणि बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून 120 ते 140 रुपये प्रति क्विंटल मागे या ठिकाणी दरवाढ झालेली असून सर्वसाधारण दर निघाले आहे 7,475 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,940 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर, जिल्हा अमरावती। आवक या ठिकाणी 780 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,646 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर, 90 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,050, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,080 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लातूर, 2,115 क्विंटल लाल तुरीची आवक होती, कमीत कमी दर 7,100, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,450, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, 3,700 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,312 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर, 2,656 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,700, तर जास्तीत जास्त दर 7,845। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला, 450 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी हलकासा दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,230, तर जास्तीत जास्त दर 7,410 रुपये। त्यानंतर तालुका मलकापूर, जिल्हा आहे बुलढाणा, 1,210 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,485, तर जास्तीत जास्त दर 7,850 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर जालना बाजार समिती तूर पांढरी, आवक आलेली होती 1,466 क्विंटलची आणि बाजारभावात या ठिकाणी मित्रांनो स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,340 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,551 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर माजलगाव तूर पांढरी, 164 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,325 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती सेनगाव, 51 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावात कालच्या बाजार सत्रात या ठिकाणी दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,100, तर जास्तीत जास्त दर 7,350 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर दामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती, आवक 330 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,230, तर जास्तीत जास्त दर 7,345 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो मेकर, 360 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण 7,150, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 7,245 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळालेली असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट। मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील तूर बाजारभावात प्रचंड दबाव बघायला मिळाला असून बाजारभाव हे 250 ते 300 रुपयांनी घटलेले आहे। सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो।